नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती मोरे, बालाजी ज्युनियर कॉलेज बुट्टीबोरी. विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, वर्ग 12वा. यामधलं तिसरं प्रकरण उद्योजकतेचा विकास. यामधलं मागील व्हिडिओमध्ये आपण स्टार्टअप इंडिया हा भाग अभ्यासला होता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडअप इंडिया म्हणजे काय, किंवा स्टँडअप इंडिया ही एक कशाची स्कीम आहे. स्टँडअप इंडिया ही एक योजना आहे जी शासनाद्वारे चालवली जाते. यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती ज्या आहेत किंवा महिला उद्योजक ज्या आहेत तर त्यांना वित्त पुरवठा करण्याचं काम ही स्टँडअप इंडिया योजना करत असते. म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला वर्ग इत्यादी लोकांना पैसा पुरवठा करण्याचं काम स्टँडअप इंडियाद्वारे राबवल्या जातं. यांच्यासाठी तयार होणारी ही एक योजना आहे. आता आपण सगळ्यात पहिले बघूया स्टँडअप इंडिया योजनेची उद्दिष्टे कोणती. ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एक महिला कर्जदाराला रुपये 10 लाखापासून ते 1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणं हे काम स्टँडअप इंडिया योजना करत असते, किंवा हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. जे SC आहेत, ST लोक आहेत, म्हणजे अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, तर एका महिला कर्जदाराला 10 लाखापासून तर 1 करोड रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम ही स्टँडअप इंडिया योजना, याचं हे उद्दिष्ट आहे. ही योजना हे काम करत असतं. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा असू शकतो. म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये पण हा उपक्रम राबवला जाऊ शकतो. सेवा क्षेत्र असेल किंवा व्यापार क्षेत्र असेल तर यामध्ये सुद्धा या ठिकाणी स्टँडअप इंडिया ही योजना राबवली जाऊ शकते. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान 51% हिस्सा हा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकांकडे असावा लागतो. वैयक्तिक नसलेला उद्योग, जो उद्योग वैयक्तिक नाही म्हणजे काय, तो एक पार्टनरशिपमध्ये असेल, भागीदारीमध्ये असेल किंवा तो सार्वजनिक असेल. मग जो उद्योग वैयक्तिक नाही आहे अशा उद्योगाच्या बाबतीमध्ये भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान 51% हिस्सा, त्या भांडवलामधला 51% हिस्सा हा अनुसूचित जाती जमातींसाठी म्हणजे SC आणि ST कॅटेगरीसाठी किंवा महिला उद्योजकांकडे तो असायला हवा. पुन्हा एकदा सांगते आहे, ज्या संस्था किंवा जे उद्योग वैयक्तिक नाही म्हणजे प्रायव्हेट नाही आहे, जे सार्वजनिक उद्योग आहे किंवा भागीदारी उद्योग असतील, तर अशा उद्योगांच्या बाबतीमध्ये भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान म्हणजे कमीत कमी 51% हिस्सा जो आहे, 100%पैकी 51% हिस्सा हा SC किंवा ST कॅटेगरीसाठी किंवा महिला उद्योजकांसाठी असायला हवा. आता आपण बघूया स्टँडअप इंडिया या योजनेसाठी पात्रता कोणती आवश्यक आहे. पहिली पात्रता दिलेली आहे, अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्ष पुढील वयाचा असावा. स्टँडअप इंडियासाठी पहिली पात्रता दिलेली आहे की जो SC किंवा ST कॅटेगरीमधला व्यक्ती आहे किंवा जो महिला उद्योजक आहे हा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण केलेला असावा. म्हणजे त्याच्या वयाची 18 वर्ष त्याने पूर्ण करायला हवी, किंवा 18 वर्ष पूर्ण वयाचा तो असा किंवा पुढील वयाचा असेल तरीही चालेल. दुसरी पात्रता आहे, या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ही जी योजना राबवली जात आहे स्टँडअप इंडिया, ही स्टँडअप इंडिया योजना ही फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे काय, तर उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. आपण या ठिकाणी सुरुवातीला योजनेच्या उद्दिष्टांमध्ये सुरुवातीला शिकलो की ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी जे उद्योग उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रामध्ये लाभ देत आहे, लाभार्थीचा प्रथम उपक्रम करत आहेत, त्याला ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस असं म्हटलेलं आहे. तर अशा एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी
च्या प्रत्येक शाखांमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एक महिला कर्जदार यांना 10 लाखापासून तर 1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम ही स्टँड अप इंडिया योजना करत असते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला दुसरी पात्रता दिलेली आहे की ही जी योजना आहे स्टँड अप इंडिया, ही योजना कोणासाठी राबवलेली आहे? जे SC किंवा ST कॅटेगरीमधले लोक आहेत किंवा एक महिला कर्जदार वर्ग आहे. तर या महिला उद्योजकांसाठी हा प्रकल्प तयार केलेला आहे. हा प्रकल्प फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ही जी योजना आहे स्टँड अप इंडिया, ही योजना फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच तयार केलेली अशी योजना आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थींचा प्रथम उपक्रम होय. म्हणजे सेवा क्षेत्रातील जे लाभार्थी आहेत किंवा सेवा व्यापार उत्पादन क्षेत्रातील जे लाभार्थी आहेत, तर लाभार्थीचा हा प्रथम उपक्रम हो, याला ग्रीनफील्ड असं म्हटलेलं आहे. म्हणून दुसरी पात्रता या ठिकाणी आहे की ही योजना, या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम स्टँड अप इंडिया योजना करत असते. यानंतरचं तिसरी पात्रता आपल्याला दिलेली आहे. वैयक्तिक नसलेल्या उद्योगाच्या बाबतीत 51% भाग भांडवल आणि नियंत्रित भाग भांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांपैकी एकाचे असावे. 100%पैकी 51% भाग भांडवल जे आहे ते 51% भाग भांडवल कुणाचं असायला पाहिजे? जे SC कॅटेगरीमधला उद्योजक आहे किंवा ST कॅटेगरीमधला जो उद्योजक आहे किंवा महिला उद्योजक जो आहे, तर याचं कमीत कमी 51% भाग भांडवल हे नियंत्रित असायला पाहिजे. म्हणजेच वैयक्तिक नसलेल्या उद्योगाच्या बाबतीत जो उद्योग वैयक्तिक नाही, जो प्रायव्हेट उद्योग नाही आहे, अशा उद्योगांच्या बाबतीमध्ये 51% भाग भांडवल आणि नियंत्रित भाग भांडवल हे अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांपैकी एकाचं असावं. या ठिकाणी 3 पात्रता दिलेल्या आहेत स्टँड अप इंडियाच्या. पहिलं म्हणजे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला वर्ग हा 18 वर्ष वय पूर्ण केलेला असायला हवा. दुसरं म्हणजे ही योजना फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच तयार झालेली योजना आहे. म्हणजेच उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्राच्या लाभार्थींचा प्रथम उपक्रम या ठिकाणी केला जातो. तिसरी या ठिकाणी पात्रता आहे की ज्या वैयक्तिक नसलेल्या संस्था आहेत, या संस्थांपैकी 51% भाग भांडवल हे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला वर्गाचं असायला पाहिजे. यानंतर आहे याचं कर्जाचं स्वरूप कसं असतं. तर याचं कर्जाचं स्वरूप आहे 10 लाख ते 100 लाखांपर्यंतचं संमिश्र कर्ज, म्हणजेच मुदत कर्ज आणि खेत भांडवल. या योजनेचं स्वरूप किंवा या योजनेच्या कर्जाचं स्वरूप कसं आहे? कर्ज कितपर्यंत दिलं जातं? तर 10 लाख ते 100 लाखांपर्यंतचं कर्ज दिलं जातं आणि तेही कसं? संमिश्र स्वरूपाचं. म्हणजेच मुदत कर्ज, काही मुदतीसाठी कर्ज दिलं जातं, त्याचबरोबर खेळत भांडवल उपलब्ध करून सुद्धा दिलं जातं. म्हणजे भांडवल नियंत्रित भाग भांडवल आणि भाग भांडवल, म्हणजेच मुदत कर्ज आणि खेत भांडवल ह्या दोघांचंही मिश्रण स्वरूपामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम ही स्टँड अप इंडिया योजना करत असते. किती लाखांपर्यंत? रुपये 10 लाख ते 100 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम स्टँड अप इंडिया योजना करत असते. यानंतरचा कर्जाचा हेतू, याचा पर्पज काय असतं? या लोनचा पर्पज काय आहे? तर अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांकडून उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे. याचा कर्जाचा हेतू काय? जे 10 लाख ते 100 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, कशा करता? तर अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक जे आहेत, तर या उद्योजकांकडनं उत्पादन करणं, व्यापार करणं आणि सेवा क्षेत्रामध्ये नवीन उद्योग निर्माण करणं, नवीन उद्योग स्थापन करणं, यासाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून दिल्या जातं. त्यानंतर आहे कर्जाची मर्यादा. याची मर्यादा काय आहे? प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज, ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश असतो. मी आत्ताच सांगितलं की संमिश्र कर्ज म्हणजे काय? तर मुदत कर्ज आणि
खेळतं भांडवल या दोघांचंही मिश्रण म्हणजे संमिश्र कर्ज. या प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज ज्यामध्ये मुदत कर्ज असतं आणि खेळतं भांडवल असतं या दोघांचा समावेश असतो. परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचं योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. या कर्जाची मर्यादा दिलेली आहे की प्रकल्पात खर्चाच्या जेवढा प्रकल्पाला खर्च लागतो आहे त्या खर्चाच्या 75% म्हणजे संमिश्र कर्ज म्हणजेच खेळतं भांडवल आणि मुदत कर्ज हे आपण घेऊ शकतो. परंतु जर त्या ठिकाणी अभिसरण पाठिंब्यासह कर्जदारांचं योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल, कर्जदारांनी 25% पेक्षा जास्त जर या ठिकाणी कर्ज दिलं असेल तर या स्टँडअप इंडियाच्या कर्जाची अट इथे लागू पडत नाही. म्हणजे 75% जे संमिश्र कर्ज स्टँडअप इंडिया योजनेद्वारे अनुसूचित जाती जमातींसाठी दिलं जातं किंवा महिला वर्गांसाठी जे दिलं जातं तर ती अट या ठिकाणी लागू पडत नाही. कारण या योजनेचं अभिसरण पाठिंब्यासह जे कर्जदारांचा योगदान प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या खर्चाच्या 25% पेक्षा जास्त जर ते असेल तर या कर्जाची अट या ठिकाणी लागू पडत नाही. यानंतर बघूया व्याजाचा दर. व्याजाचा दर काय आहे? बँकेचा व्याजदर त्या श्रेणीसाठी सर्वात कमी लागू दर असेल तर हप्त्यापेक्षा तो जास्त नसावा. या ठिकाणी म्हटलं की व्याजाचा दर किती असतो? स्टँडअप इंडियाद्वारे जवळजवळ अनुसूचित जाती म्हणजे SC ST कॅटेगरीसाठी किंवा महिला उद्योजक वर्गांसाठी कर्ज जवळजवळ 10 लाख ते 100 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम हे स्टँडअप इंडिया योजना ही करत असते. मग या कर्जावरती आपल्याला व्याज द्यावा लागेल तर व्याजाचा दर काय असेल तर या व्याजाचा दर सर्वात कमी लागू दर असेल. बँकेचा व्याजदर हा त्या श्रेणीसाठी सर्वात कमी लागू दर असेल म्हणजेच 3% हप्त्यापेक्षा तो जास्त नसावा. या ठिकाणी म्हटलं आहे की बेस रेट त्याचा जो रेट आहे +3% प्लस टेनोर हा हप्त्यापेक्षा जास्त नसावा. म्हणजे त्याचा जो हप्ता भरावा लागतो त्यापेक्षा त्याचा दर जास्त असता कामा नये. म्हणजे बँकेच्या लोनचा जो हप्ता भरावा लागतो या लोनपेक्षा तो व्याजाचा दर जास्त असता कामा नये. म्हणजे लोनपेक्षा व्याजाचा दर हा कमी असायला पाहिजे. यामध्ये सुरक्षितता काय आहे तर प्रत्येक सुरक्षेव्यतिरिक्त कर्ज कोलॅटरल सुरक्षा किंवा बँकेने ठरवल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेच्या हमीद्वारे सुरक्षित केले जाऊ शकतात. यामध्ये सिक्युरिटी असते कारण बँकेद्वारे घेतलेलं कर्ज आहे, क्रेडिट गॅरंटी असते त्यामुळे ते आपलं लोन सुरक्षित ठेवलं जातं. परतफेड कर्जाची परतफेड ही 7 वर्षाच्या आत आणि पुढे जास्तीत जास्त 18 महिन्याच्या मुदतीत करावी लागते. 7 वर्षाच्या आत आपल्याला जवळजवळ ते कर्ज परतफेड करावी लागते किंवा मुदत संपल्यानंतर 18 महिन्याची मुदत पुन्हा वाढवून दिली जाते. त्या दिवसांमध्ये आपल्याला स्टँडअप इंडियाच्या कर्जाची परतफेड ही करावी लागते. त्यानंतर आहे खेळतं भांडवल ज्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. ₹10 लाखांपर्यंतचं खेळतं भांडवल घेण्यासाठी अधिविकर्षाद्वारे मंजूर केलं जाऊ शकतं. म्हणजे अधिविकर्ष सवलतद्वारे ते मंजूर केलं जाऊ शकतं. 10 लाखांचं कर्ज कर्जदाराच्या सोयीसाठी डेबिट कार्ड दिलं जावं. 10 लाखांपेक्षा जास्त खेळत्या भांडवलाची मर्यादा रोख पत मर्यादेद्वारे मंजूर करावी. 10 लाखांपर्यंतचं खेळतं भांडवल अधिविकर्षाद्वारे आपण घेऊ शकतो. अधिविकर्ष सवलत म्हणजे काय तर आपल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम आपण तिथून काढू शकतो, बँकेमधनं काढू शकतो म्हणजे अधिविकर्ष सवलत. कर्जदाराच्या सोयीसाठी डेबिट कार्ड दिले जावे म्हणजे डेबिट कार्डसुद्धा बँकेने द्यावं. 10 लाखांपेक्षा जास्त खेळत्या भांडवलाची मर्यादा रोख प्रत या मर्यादेद्वारे मंजूर करावी. म्हणजे रोख प्रतद्वारे 10 लाखांपेक्षा अधिक रुपयांचं कर्ज बँकेने द्यावं असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. आता बघूया आपण याची किरकोळ किंमत किती आहे. पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनांच्या पात्रेसह प्रदान केली जाऊ शकते. म्हणजेच किरकोळ किंमत जी आहे म्हणजे कमीत कमी किंमत आहे 25%. तुम्हाला मी सांगितलं की 75% एवढी रक्कम म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यक आहे त्याच्या 75% एवढी रक्कम या स्टँडअप इंडियाद्वारे दिली जाते.
परंतु किरकोळ किंमत जर आपण बघितली म्हणजे कमीत कमी किंमत जर आपण याची बघितली तर 25% एवढी रक्कम या योजनेमार्फत या लोकांना दिली जाऊ शकते. या ठिकाणी स्टँड अप इंडिया हा भाग इथेच संपला.